हाय हॅलो सर्वांना. चला तर आज आपण बघूया ड्रायफ्रूट खजूर मोदक. अतिशय असे पौष्टिक असे हे आपले आजचे मोदक आहे. यात मी ना गुळाचा वापर केला आहे ना साखरेचा वापर केलेला आहे. बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे आपले हे खजूर आणि ड्रायफ्रूटचे मोदक तयार झाले आहे. बाप्पाला हे नक्की आवडतील आणि घरात पण सर्वांनाच आवडतील. मोदक बनवण्यासाठी मी सर्वात आधी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 10-15 काजू, 10-15 बदाम, 8-10 अक्रोड, 4 चमचे मी पंपकिन सीड घेतलेले आहे आणि 4 चमचे सूर्यफुलाचे बिया घेतलेले आहे. ते पण ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल टाकला तरी चालेल. व ह्या सर्वांची छान अशी पावडर करून घ्यायची आहे. एकदम स्मूथ पावडर नाही करायची आहे, थोडी जाडच ठेवायची आहे पावडर आपल्याला. त्यानंतर मी 1 वाटी खजूर घेतलेले आहे. खजूरमध्ये बिया असतात त्या काढून घ्यायच्या. माझ्या या खजूर बिना सीडच्याच होत्या, म्हणजे यात सीड नव्हत्या. व याचे तुकडे करून मी छान असे याची पण मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे. 1-2-3 वेळा फिरवल्यावर याची छान पेस्ट होते. पाणी वगैरे टाकून हे वाटायचं नाही आहे, कोरडंच फिरवायचं आहे मिक्सरला. बघू शकता तुम्ही छान असे याची पण अशी छान पेस्ट झालेली आहे. चला तर मग एका पॅनमध्ये मी छानपैकी 2 चमचे तूप टाकलेलं आहे व आपल्याला ही जी खजूर बारीक केलेली आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे तुपामध्ये. 4-5 मिनटं खजूर परतवल्यावर ती बघा किती स्मूथ झालेली आहे. त्यानंतर पॅनला एका साईडला परत 1 चमचा तूप टाकून आपण जी पावडर केलेली होती बदाम काजूची ती पण यात छान परतून घ्यायची आहे तुपामध्ये. बदाम काजूची पेस्ट तुपात परतल्यामुळं खूप छान टेस्ट लागते त्याची पण. व हे सर्व मिश्रण छान एकजीव करायचे आहे आपल्याला. खजूर पॅनमध्ये गरम झाल्यावर अशी स्मूथ होते व तिचा पण छान असा गोळा तयार होतो, म्हणजे आपल्याला मोदक छान बनवता येतील. बघा तुम्ही मी सर्व हे मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर मी आपल्याला मोदक करायचे आहे म्हणून 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकलेला आहे. तो पण यात मी छान परतून घेतला व सर्व मिश्रण एकत्र करून छान एकजीव करून घेतलेले आहे. त्यानंतर मी 2 चमचे भाजलेली खसखस टाकत आहे. खसखस खूप छान लागते. व हे सर्व मिश्रण थोडं कोमट झाल्यावर असं मॅश करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर मी मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे, त्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे व त्याच्यावर थोडी भाजलेली खसखस टाकलेली आहे, म्हणजे खसखसमुळं मोदक छान दिसेल वरतून असा. त्यानंतर आपल्याला हे बॅटर आहे ना मोदकाच्या मोल्डमध्ये छान असं फिट करून घ्यायचं आहे, म्हणजे दाबून दाबून भरायचं आहे. त्याला पोकळ वगैरे अजिबात ठेवायचं नाही. छान असं प्रेस करून करून मी पूर्ण मोल्ड छान भरून घेतलेला आहे व आपला असा छान सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. मी त्याला वरतून खसखस लावली होती भरताना, त्यामुळं पहा किती सुंदर दिसत आहे तो मोदक. या प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे. अतिशय पौष्टिक असे सुंदर आपले ड्रायफ्रूट मोदक तयार झालेले आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांकरता अतिशय छान असे मोदक आहे. याच्यात न साखरचा वापर आहे ना गुळाचा वापर आहे. असे हेल्दी मोदक तुम्ही नक्की ट्राय करा. तसेच माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.